मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांच्या सोबत त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेत. 7 वाजून गेलेले आहेत आणि आपण बघतोय की खरं तर मोठ्या प्रमाणात आता लोकांना खरं तर जेवणाची सोय काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, पण ती सोय देखील त्यांचे कार्यकर्ते सोबत घेऊन आलेले आहेत. आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे कार्यकर्ते जेवणाची तयारी या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत. अगदी कार्यकर्ते हे सगळं आपापल्या गावावरून घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी ही जेवणाची तयारी त्यांची सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही आलोय संभाजीनगरहून. जिल्हा संभाजीनगर, तालुका कन्नड. किती वाजता निघालेलात? आम्ही काल रात्री 12 वाजता. अच्छा. हो मग आता तुम्ही इथे जेवण बनवताय, हे सगळं साहित्य तुम्ही घेऊन आलात? हो, आम्ही स्वतः आणलं सर्व. काय काय आणलंय? चावल आणले, बिस्किट, मसाले, भाजीपाला सर्व आणलं आम्ही. सगळंच आणलंय? हो. म्हणजे किती दिवसाचं सामान घेऊन आलाय? आम्ही 8 दिवस पुरला असं एवढं आम्ही पूर्ण सामान आणलं. आणि सोबत म्हणजे हे बनवणार कुठे तुम्ही? म्हणजे सोबत काय आहे? इथं उघड्यावर झोपणार, शेगडी? पाण्यात झोपणार. ही शेगडी पण आणलेली आम्ही. हे काय? शेगडी आणली. हो. पण मग आता तुम्ही इथे एवढं सगळं कापतायत, मेनू काय आज बनवणार काय तुम्ही? खिचडी सोयाबीन वडा आणि त्याचं सगळं सामान, मसाले सगळं सोबत आणलेले सगळं. हे काय? मसाले सगळं आणलेलं आहे. किती जण आहात? म्हणजे तुम्ही संभाजीनगरवरून आलेला आहात, तुम्ही किती जणांचं जेवण आता इथे बनवणार आहात? आम्ही 10 जण आहे. 8-10 जण येईल. हो. आणि पण कुकर तर इथे दिसतो आहे, म्हणजे तुम्ही खिचडी तर बनवणार आहात, पण अन्य आणखीन कुठली भांडी आणलेली आहेत? आज छोटे पातेले आणलेले, टोपली आणलेले, ताट आणलेले, पत्रावाळी, पोळपाट. हे काय? पण मग रोट्या, चपाती कोण बनवणार? चपाती कोण बनवणार? पण आणलेले. हे भाऊ बनवते आमचे. सरपंच आहे तिथला दहीगावचा. सरपंच आहे ते गावचे. रेवणनाथ कसरू मनगट. तुम्ही सरपंच आहात, म्हणजे एवढ्या सगळ्या जेवणाची जबाबदारी पण तुम्हीच उचलली आहे? जबाबदारी मीच घेतलेली. पहिल्यापासून मी जिथले आंदोलन झाले तेवढे पहिल्यापासून गाडी सुद्धा त्यांची आम्ही गाडी सुद्धा माझी, मी सगळं फ्री देतो सगळ्याला. पण मग आज तुम्ही या ठिकाणी खिचडी बनवणार आहात, आणखीन खरं तर उद्याचा दिवस असेल किंवा उद्या सकाळी आहे, तर अशी जेवण असं तुम्ही काय काय बनवणार आहात? आणखीन कुठले मेनू आहेत तुमचे? शब्दांना खिचडी, शब्दांना वडे. उद्या उपवास आहे ना. अच्छा, उपवास, साबुदाणा खिचडी. हो. बरं, आपण बघतोय की या ठिकाणी जय्यत अशी तयारी जी आहे ती जेवणाची सध्या सुरू असलेली बघायला मिळते. कांदा देखील या ठिकाणी कापला जातोय. दादा, काय काय अजून कापायचं बाकी आहे? कापाचं काही नाही आता मॅडम. लसण बाकी थोडा आणि कांदा बाकी, बस बाकीचं. हा, पण मग तुम्ही सगळी पुरुष मंडळी आहात, तर तुम्ही जेवण स्वतः करणार? हा, स्वतः समजा जसं जमन तसं आमच्या परिस्थिती अनुसार समजा पोटासाठी. आज पोटासाठी या ठिकाणी तुम्ही जसं म्हणालात की जसं जमेल तसं तुम्ही जेवण करणार. अपेक्षा आहे की इतकं सगळं करूनही आरक्षण हे मिळेल, वाटतंय तुम्हाला? हाय, अशी अपेक्षा आहे आम्हाला. लय खूप म्हणजे लय अपेक्षा आहे, कारण की जरांगे पाटलाकडून त्याची तब्येत बी आता लय सिरियस आहे, पहिल्यासारखी नाही राहिली समजा. ती बी आता लयच म्हणजे आता शेवटचा टप्पा आहे समजा ही आरक्षणचं, समजा असं म्हणायला हरकत नाही समजा. सरपंच, काय सांगाल? कारण की आता या ठिकाणी एवढी जय्यत तयारी जेवणाची सध्या सुरू आहे, हा सगळा आटापिटा तुमचा चाललाय आरक्षणासाठी, तोच मुद्दा जो आहे तो सरकार दरबारी तुम्हाला वाटतं मान्य होईल? ते शासनाने मी थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं की सगळे आता आमचे जे मराठा बांधव आहे सगळे शेतकरी आहे, सगळे गरीब घरातले, की त्याला आरक्षण भेटलं की त्यांची कुठेतरी मुलं बाळ थोडीफार मोठी होतील, काहीतरी त्याला ती आशा बाळगली. त्याच्यामुळे सगळे महाराष्ट्रातून कमी कमी 3 कोटी मराठा इथे आलेली आहे. घरच्यांनी काय सांगितलंय? कारण घरच्यांनी खूप विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आणि तुमच्यासोबत एवढं सगळं साहित्यही पाठवलंय. चांगल्या कामाला जातात, घरचे कधीच अडवत नाही आम्हाला. तुम्ही चांगले काम करा, घरचे कधीच मागवून टाकत नाही. आपण बघतोय की या ठिकाणी जय्यत अशी जेवणाची सध्या तयारी सुरू असलेली बघायला मिळत आहे. आजचा मेनू जो आहे तो खिचडीचा आहे आणि त्यासाठी या ठिकाणी ही तयारी सध्या सुरू असलेली बघायला मिळते. इतकं सगळं सध्या खटाटोप जो काही सुरू आहे तो फक्त आणि फक्त आरक्षणासाठी. पण या आरक्षणाच्या मुद्द्याला कितपत सरकार दरबारी न्याय मिळणार हे पाहणंही तितकंच महत्वाचे ठरेल. कॅमेरापासून नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.